नमस्कार साहेब. नमस्कार. काय नाव आपलं सर? अभिषेक सुनील पंत खेरडे, मुक्काम धोतरखेडा, तालुका चिपळूण, जिल्हा अमरावती. हां. तर मी साधारण 3 वर्षापासून डेफ्रेजचा वापर करतोय आणि याचे खूप सुंदर असे रिझल्ट आहेत. माझं मुख्य पीक संत्रा आहे आणि जवळपास मी आंबे आणि मृग दोन्ही बहारावर याचा वापर आलेलो आहे आणि खूप सुंदर असे रिझल्ट मिळत आहे. तर यावर्षी मी बरेच शेतकऱ्यांना सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही पण डेफ्रेजचा वापर करा. आणि म्हणजे डेफ्रेश म्हणजे काय तर तुमचं कमी खर्चात उत्पन्नाची हमी देणारे हे एक राजनेकर साहेबांचं प्रॉडक्ट आहे आणि त्याचे खूप सुंदर असे रिझल्ट आलेले आहेत. आणि माझं बाकी शेतकऱ्यांना पण एकच सांगणं आहे की तुम्ही एकदा डेफ्रेश नक्की वापरून बघा. आणि हवामान अंदाजाचं पण काम आपण करताय आहेत त्या आणि अंदाजाचं पण काम आहे. बरेचसे ग्रुप आहे, संपूर्ण महाराष्ट्राचं मी अंदाज देतो. आणि आता थोडक्यात सर, आता ह्या 10 दिवसाचा काय अंदाज काही आहे का? सध्या तर पावसाचं कुठलंही वातावरण आपल्या राज्यामध्ये नाही आहे. फक्त दक्षिण भाग जर बघितला तर जो कोल्हापूर भाग आहे, बेळगाव कर्नाटकचा परिसर आहे, थोडंसं धाराशिव जिल्ह्याचा जो दक्षिण भाग आहे यामध्ये थोडं 22 ते 26 दरम्यान वातावरण खराब राहील. बाकी विदर्भामध्ये फक्त ढगाळ परिस्थिती राहील. पावसाची कुठलीही शक्यता सध्या तरी नाही आहे. पण मार्च महिन्यामध्ये 17 ते 21 दरम्यान गारपिटीची शक्यता आहे. गारपिटीची शक्यता आहे 17 ते 21 दरम्यान मार्च महिन्यामध्ये. अच्छा, धन्यवाद साहेब. आज आपण राजनेकर ॲग्रो स्टॉलला आल्याबद्दल आणि आपण जे सहकार्य केलं आणि डेफ्रेजच्या माध्यमातून जे लोकांना माहिती दिली त्याबद्दल तुमचा मी आभारी आहे. धन्यवाद.